माझं हे पहिलं वर्ष आहे ॲज अ लीड म्हणून. मला असं वाटलं की मिळेल की नाही, आणि नंतर असं झालं की ठिमक्का नाव आलं. मला मिळालं, मी खुश होतो. आणि आपण तरी कसं खुश व्हायचं ज्यावेळेस आपल्या टीमला काहीच मिळत नाही आणि सगळे मग बेडेकर, साठे वगैरे तिथे मस्तपैकी जल्लोष करतायत. मी फक्त तो जल्लोष पाहिला की आता नाही पण पुढच्या वर्षी येऊ तेव्हा घेऊन जाऊ. पहिले तर ऑडिशन कशी झाली आणि मग काय प्रोसेस होती ती? मला एक माहिती होतं की मॅच्युअर कॅरेक्टर कसं रिॲक्ट करतो, कारण मी मागच्या वर्षी स्पर्शाची गोष्ट करताना बापाचं कॅरेक्टर केलेलं अगोदर, म्हणून तेवढं सोपं गेलं की हा माझी मुलगी गेली आहे तर माझं काय होईल. त्या 16 का 17 वर्षांनी असताना त्याचं लग्न झालं. ग्राफनुसार तुझं वय काय असतं, म्हातारे म्हणजे एकच कॅरेक्टर नाही असं, म्हणजे म्हाताऱ्यासारखं बोलणार वगैरे. अजूनही त्या पद्मश्री घेताना ना चालत गेलेल्या. मला माहितही नाही की त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला. अजूनही कोणाला माहिती नाही की बघा कोण. तुमचं INT आली, अभ्यास, कारण कॉलेज पण चालू आहे, कसा तो बॅलन्स झाला? मी लेक्चरला बसलीच नाहीये. ओरिएंटेशनच्या लेक्चरला गेली, FY आणि SY, अजून पण लेक्चरलाच बसली नाहीये. INT नंतर 16लाच काहीतरी पेपर होता, नाही गेली पेपरला. मी फक्त लेक्चर पासून कसं लांब राहू ते शोधत होतो. कॉमर्स काहीच माहिती नव्हतं, अकाउंट्स वगैरे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोस आउट. जेव्हा मला ते पहिल्यांदा कानावर पडलं मी हैराण झालो. मी बोललो नाही, चुकीच्या फील्डमध्ये आलो. सगळी स्टोरी चांगली आहे. कॉलेज आणि जे पेपर मध्ये तू गेलीस, ते ठेवू की कापू? मी अगोदर खूप वेगळा होतो जेवी, कारण माझं मी राहायचो, वाचन वगैरे कुठे नाही होत तिथे. गाववाले सगळे प्रॉपर मी. आणि मग मी अगोदर केस पण तसेच कापलेले, मग मला सगळे घाबरायचे वगैरे. मी एकदा स्किट करताना एका मुलग्याला मारलं, डायरेक्ट लात मारली, कारण तो